टाकळीबाण येथील संविधान ग्रुपच्या वतीने गट नंबर 250-1 मधील अतिक्रमण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत विकसित करणे तसेच बस स्थानकाची जागा महापुरुषाच्या पुतळ्यासाठी मिळावी या मागणीसाठी सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी तलाठी कार्यालय टाकळीबाण येथे उपोषण सुरू केले आहे। निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की टाकळीबाण येथील गट नंबर 250-1 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे व प्रत्येक नागरिकांनी हे अतिक्रमण हटवण्याकरता आमरण उपोषण देखील केलेले आहे। त्यांना न्याय मिळाला नसून प्रशासन या कामी अपयशी ठरले आहे। गावातील राजकीय पुढारी यांनी अतिक्रमणधारकांना गेल्या कित्येक वर्षापासून अभय दिलेले आहे व त्याबद्दल त्यांच्याकडून मोबदला घेतला आहे, परंतु आतापर्यंत त्याचे कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही। सध्या अतिक्रमण विकसित करण्यासाठी ठराविक लोकांनाच नोटिसा बजावण्यात आल्या असून हा न्याय नसून अन्याय आहे। या अतिक्रमणाबाबत प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करते की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। शासनाने गट क्रमांक 250-1 मधील ठराविक अतिक्रमण हटवता प्रशासनाने संपूर्ण गटगाव कारभाऱ्यांना विकास कामासाठी रिकामा करून देण्याबाबत तसेच दिलेल्या नोटिसामध्ये संदर्भ क्रमांक 1 व 2 प्रमाणे आपल्याकडे अर्ज प्राप्त झाले ते गावातील सुडबुद्धीचे राजकारण आहे व गावातील ठराविक ग्रामस्थ सदस्य आकसूपोटी आपल्याकडे अर्ज सादर केले आहेत। तसेच टाकळीबाण येथील बस स्टँडची रिकामी जागा ही निकामी असून ती महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी देण्यात यावी व अतिक्रमणाबाबत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अतिक्रमण काढणे व सर्वांना सामान्य न्याय देण्यात यावा अशी मागणी संविधान ग्रुपच्या वतीने करण्यात आली। सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना पाठवण्यात आले आहे। या निवेदनावर सुंदर रणवणे, संदीप शिंगारे, विजय मैड, शंकर रणवरे, मनोज पवार, किरण रणवरे, आप्पासाहेब रणवरे, संकेत गायकवाड, राजेंद्र रणवरे, प्रकाश रणवरे, मधुकर रणवरे, शामराव खरात आदींची यांची नावे असून सह्या आहेत। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी किशोर अभंग। नमस्कार, जय भीम, जय शिवराय। टाकळीबाण येथील गट नंबर 250/1 मधील दलित लोकांच्या ठराविक अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली आहे, तरी स्थानिक पुढाऱ्यांनी जातीचे द्वेष धरून आणि प्रशासनाला सांगून अशी आदरड भूमिका घेतली आहे। तरी आम्ही संविधान ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने आज दिनांक 7/10/2024 रोजी टाकळीबाण येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। तरी या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण सरसकट अतिक्रमण 250 गटामधील अतिक्रमण हे सरसकट काढावे व बस स्टँडची जी रिकामी जागा आहे त्या जागेवर गावपुढारी डोळा ठेवून आहे, तरी ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी किंवा अशोक स्तंभासाठी देण्यात यावी ही नम्र विनंती। जय भीम, जय शिवराय। आज दिनांक 7/10/2024 रोजी टाकळीबाण येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। तरी या उपोषणाच्या माध्यमातून टाकळीबाण येथील गट नंबर 250/1 मधील दलित लोकांच्या ठराविक अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली आहे। तरी स्थानिक पुढाऱ्यांनी जातीचा द्वेष धरून आणि प्रशासनाला सांगून अशी करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62।